संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचा दुसऱ्या दिवसाचा आजचा मुक्काम आहे आणि सोलापूरच्या उपलप मंगल कार्यालयामध्ये गजानन महाराजांची पालखी मुक्कामी आहे। तर पालखीचं दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक इथं मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुद्धा विविध समाज बांधव आणि संघटनांनी पुढाकार घेतलेला आहे आणि दिवसभर दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांसाठी मोफत महाप्रसादाची सुद्धा सोय इथं करण्यात आली आहे। शेगावचा राणा श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरामध्ये आगमन झाल्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर ती पालखी जी आहे ते आता सोलापूर शहरातील उपलब्ध मंगल कार्यालयात आलेली आहे आणि हजारो भाविक जे आहेत ते गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। खरं तर विविध सामाजिक संघटना असतील त्यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन जे भाविक या ठिकाणी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात त्यांच्या महाप्रसादाचं आयोजन देखील विविध संघटनेकडून करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं गेलं तर वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत दाढी असेल, कटिंग असेल, त्याची देखील सेवा जी आहे ती करण्यात येते। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर जे वारकरी असतील त्यांच्या चपला असतील, बूट असतील, हे पॉलिश देखील करण्याचं काम या ठिकाणी संत रोहिदास महाराज आणि त्यांच्या कष्टाची कमालच असे असणाऱ्या सर्व त्यांच्या भक्तांकडून जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं। दुसरीकडे परीट बांधवांकडून देखील मोफत वारकऱ्यांचे जे कपडे असतील त्यांची इस्त्री असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या सुविधा असतील त्या देखील या ठिकाणी देण्यात येत असल्याचं चित्र दिसतंय। आपण जर पाहायला गेलं तर दुसरीकडे रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी सोलापूर शहरातील येत असतात आणि त्यांच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी जे आहे ते वेगवेगळ्या सामाजिक संघटना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर वारकऱ्यांची मोफत कटिंग व दाढी असेल ते देखील या ठिकाणी संत सेना नाभिक दुकानदार संघाकडून दरवर्षी देखील या ठिकाणी गजानन महाराजांची पालखी जेव्हा सोलापूर शहरात येते त्यावेळेस करण्यात येत असल्याचं चित्र दिसतंय। आपण जर बघितलं गेलं तर या ठिकाणी नाभिक संघटनांकडून जे आहे ते कटिंग आणि दाढी हे देखील करण्यात येते। गेल्या 25 वर्षापासून ही सेवा जी आहे ते नाभिक दुकानदार जे आहेत ते या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीमध्ये देत असल्याचं चित्र दिसते। त्यामुळं आज सोलापूर शहरामध्ये जे आहे ते गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे आणि उद्या सोलापूर शहरातून तालुका उत्तर सोलापूर तिरे गावामध्ये गजानन महाराजांची पालखी असणार आहे। त्यामुळं विठुरायाची आस असणाऱ्या या गजानन महाराजांच्या पालखीचा आता सोलापूर शहरामध्ये मोठा भक्तिमय वातावरणात भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शन घेत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।